आपल्या सासूबद्दल बघा, आई लेकीला काय सांगायला लागली. आमच्यासारखा तरस तुम्ही काय सण करताय ग. माझ्या सासून मला लय छळलं ग. दे खंजाळणीनं तरस दिला ग मला. आता आठवलं तर झिट येत्या बघ पार. अगं पाट्याचं 4ला उठून मी जात्यावर गहू तांदूळ ज्वारी सगळं दळायची. बोल आता पार गांडी शेजारी गिरण असली तर बायाला कट्टाळा येतोया. घरात घरात गिरणी घेतल्या त्या. अगं जेवढं पीठ देईल तेवढ्याच्याच भाकरी बनवायच्या. भाजीला जेवढं सामान देईल तेवढ्यातच भाजी बनवायची. बाकीचं सगळं कुलूप लावून पिटीत ठेवायची लपवून सगळं. वर कुठलं गातासारखं सामान हे सगळं पिटीत कुलूप लावून ठेवायची. आधी सगळी माणसं जेवायची, मग बाया जेवायच्या. उरलं सुरलं ती त्याने खायचं. आणि आताची बाई म्हणती नवरा राहू दे उपाशी, पण मी आधी जेवून घेते. असं काम आहे बायांचं. अगं आधी सासू दिल तेवढंच खायचं, नाही तिनं दिलं नाही तर गप कुत्र्यावाने बसायचं. परत ते आपण म्हणून हाताने घ्यायचं नाही. आताच्या बाया आधी ससा खात्या त्या, उरलं सुरलं सासवांना देते त्या. हे असलं. अगं तुला काय सांगू, एकदा तुझ्या पप्पानं मला चुरून वडापाव आणून दिलता. काय सांगू ग बया, त्या माझ्या सासूनं वासावरनं ओळखला. घरात वडापाव आणलाय माझ्यापासून चुरून खाल्लाय म्हणून. 4 दिवस बाईनं नुसती घरात भांडणं काढली. गैवर घातला. एवढी वासाडी होती तुझी आजी. अगं कुत्र्याला फेल करल एवढी वासाडी होती. हे असलं. अगं काय सांगू तुला, मला आंघोळीला कवा सुद्धा तिनं साबण दिला नाही. मला म्हणायची साबणाला आंघोळ केल्यावर कुठना संग तर पळून जाईल. या असलं विचार ह्यांचं, असं तिला वाटायचं. अगं तू पोटात होतीस तेव्हा मला एवढाच गलास दूध द्यायची बघ प्यायला. आणि एक दिवशी म्हणलं दुधात जरा गुळ टाकून द्या प्यायला, तर मला म्हणली काय अंबानीच्या घरात जन्मल्यास काय. असं जर उदळपट्टी करायला आली तर आमचं घर एक दिवशी भिकायला लावची. आमच्या इकडं दुधात मीठ टाकून पेते ती, अशी म्हणली मला. आणि ही तुझी आत्ती ती बी काय कमी होती काय ग. अगं लय एक नंबरची चाडगी होती खंजाळी. लय रागी तू या गती जावी. अगं नुसता एक दिवशी मी काजळ लावलं तर लगेच तुझ्या बाला सांगत गेली. म्हणली वहिनी काजळ लावून कुणाला पटवायला निघाल्या, आजकाल लयच नटायला आल्या आणि हेन ते. तुझ्या बानं नुसती घरात भांडणं काढली. एवढी भांडणं झाली मला मारलं ग नुसतं काजळ लावलं म्हणून. हे असली होती तुझी आत्ती बी. कशाचं काय आलंय आता सारखं कुठलं ग असलं.